तर नमस्कार मित्रांनो, सुंदराज YouTube चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजपासून आपण मध्ये आधी कधी तुम्हाला आपण वेगवेगळ्या सरकारच्या ज्या स्कीमा असतात त्या खरोखरच आहेत का नाही आणि खरोखर असतातच पण त्या कशा आहेत, त्याचा फायदा कसा घ्यायचा वगैरे याबद्दलची सुद्धा माहिती आपण तुम्हाला देणार आहोत या सुंदराज YouTube चॅनलच्या माध्यमातून। सर्वांनी पाहिलंच मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी आपली माझी लाडकी बहीण योजना ही घोषित केली होती। त्यासाठी ज्या स्त्रियांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या स्त्रियांना दरमहा 1500 रुपये त्यांना भेटणार होते। त्यासाठी डॉक्युमेंटची लिस्ट पण त्यांनी दिली होती की त्या महिलांसाठी ते शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो काय कंडिशन आहे। ज्या महिलांच्या नावावरती कार वगैरे नाही, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना दरमहा 1500 भेटणार। त्याच्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट लागतात, आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्डची गरज नाही परंतु आधारवरती पॅनवरती नाव सुद्धा बरोबर असणं गरजेचं आहे, आधार पॅन लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे। तुम्ही करत नाही आहात तो तुमचा कॉल आहे, बट असणं खरंच गरजेचं आहे। प्लस सेकंड, आधारवरती मोबाईल नंबर रजिस्टर असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड पाहिजे, केसरी किंवा पिवळं पाहिजे। ते नसेल तर तुमचा 2.5 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे एखादं डॉक्युमेंट पाहिजे आणि कोणत्या अकाउंट मध्ये पैसे पाहिजेत त्यासाठी अकाउंट नंबर 1 पाहिजे, म्हणजे बँक पासबुक पाहिजे। बँक पासबुक देत असताना खूप जण आम्हाला विचारतात की विद्या सरकार म्हणजे एक कोऑपरेटिव्ह बँक वगैरे चालतील का, तर शक्यतो आम्ही सजेस्ट करेल तुम्हाला की नॅशनलाइज बँकेचे अकाउंट द्या। स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI, HDFC, कोटक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कोणतीही असू द्या, प्रायव्हेट असू द्या किंवा नॅशनलाइज असू द्या, फक्त नॅशनलाइज बँकेचे अकाउंट दिला तर बेटर होईल कोऑपरेटिव्ह बँकांच्या तुलनेमध्ये। आता त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुसरी घोषणा केली ती म्हणजे माझा लाडका भाऊ योजना। लाडका भाऊ योजना तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, तर मित्रांनो आता लाडक्या बहिणीची जी योजना चालू झाली त्यासाठी मग सगळे लाडके भाऊ नाराज झाले। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना खूप जणांनी रिक्वेस्ट केल्यानंतर किंवा लोकांसाठी किंवा जनतेसाठी त्यांनी एक नवीन आणखी एक योजना जी लाडक्या भावांसाठी काढली, तीच योजना म्हणजे लाडका भाऊ योजना। त्याच योजनेला असं म्हणतात की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। तर ती योजना नेमकी मित्रांनो काय आहे, तर त्या योजनेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर मित्रांनो त्या योजनेसाठी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की काय अट काय। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तीचं वय 20 ते 35 पाहिजे, 12वी पास पाहिजे, त्याच्यानंतर किंवा ITI पाहिजे, डिप्लोमा पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे। आता या व्यक्तींसाठी काय आहे, जर 12वी झालं असेल तर त्या व्यक्तीला 6000 रुपये भेटणार मंथली। ते कुठे भेटणार, तर मित्रांनो त्यांना एक लाडका भाऊ योजनेचा एम्प्लॉयमेंट कार्ड एक जनरेट होतं, तर त्या कार्डच्या बेसिसवरती त्यांना एका कंपनीमध्ये जॉब करायला लागणार, म्हणजे की 6 महिने त्यांना वर्किंग करायला लागणार आणि त्याच्या बेसिसवरती त्यांना ते 6,000 रुपये 6 महिने भेटणार। आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचा कॉल आहे की त्यांना तिथं जॉबला ठेवायचं, कंटिन्यू करायचं किंवा ते एक्सपिरियन्स लेटर देणार तुम्हाला आणि ते दुसरीकडे पण कुठं पण वर्किंग करू शकतात। तर ह्या सगळ्यांसाठी 10वी 12वी आणि 15वी झालेल्या मुलांसाठी, सॉरी 10वी नाही 12वी किंवा डिप्लोमा झालेले असतील किंवा ग्रॅज्युएशन झालेले असतील, तर या सर्वांसाठी सेम स्कीम आहे। फक्त पेमेंट जे आहे ते वेगळं आहे। 12वी साठी 6000 असतील, डिप्लोमा असेल तर 8000 असतील, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर जर ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यासाठी 10,000 रुपये सॅलरी असेल। तर अशी ही योजना आहे। तर मित्रांनो योजनेची माहिती तुम्हाला दिलेलीच आहे। जर तुम्हाला याबद्दल आणखी काही इन्फॉर्मेशन ऍडिशनल हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्या ऑफिसवरती येऊन व्हिजिट पण करू शकता। पुण्यामध्ये स्वारगेटला महर्षीनगर येथे आपलं श्री स्वामी समर्थ महाई सेवा केंद्र आहे, त्या ठिकाणी येऊन तुम्ही हा लाडका भावाच्या योजनेचा फॉर्म पण भरून घेऊ शकता। बाकी डॉक्युमेंट रिलेटेड काही नवीन योजना आल्या, काही स्कीमा आल्या तर आपण इन्फॉर्मेशन सांगणारच आहोत। समोरासमोर तुम्हाला दाखवतो की कोणत्या वेबसाईट मधून तुम्ही, म्हणजे वेबसाईट दाखवतो तुम्हाला की तिथे जाऊन तुम्ही तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड इमिजिएट जनरेट करू शकता आणि मग तुम्हाला जॉब कुठे लागणार, तर सरकारने काही कंपन्या लिस्टेड केलेल्या आहेत मित्रांनो। त्या लिस्टेड केलेल्या कंपन्यांमध्ये तुम्हाला महत्वाचा म्हणजे जॉब लागणार आहे। तुमचा प्रश्न असेल की 10वी 12वीच्या मुलांना किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना 10-12 हजार रुपये सॅलरी मध्ये काय परवडणार का, तर सरकारचं इंटेन्शन काय आहे, त्याच्यामध्ये परवडणार न परवडणार त्याच्यापेक्षा हा कॉल आहे की तुम्ही काहीतरी शिकाल, तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर भेटेल, साइड बाय साइड तुम्हाला सॅलरी पण भेटेल आणि गॅरंटेड तुम्हाला जॉब भेटेल। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय की ते एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जॉबला पण लागू शकाल।
पण त्या योजनेसाठी तुमच्याकडून डॉक्युमेंट काय काय लागतात हे सांगायचं आपण विसरून गेलो. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. निवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड चालू शकतं, वोटर आयडी चालू शकतं, पासपोर्ट चालू शकतं, पत्त्याचा पुरावा असणं गरजेचं आहे. त्यानंतर वय प्रमाणपत्र म्हणजे जन्म दाखला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चालक परवाना, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, सगळ्यांनी 12वी झाली, गाडी चालवताय, ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या. जर तुम्हाला अर्जंट काढायचं असेल आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काढून देतो. आजीचं दुकान आहे, काही चिंता नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र ज्याच्या बेसिसवरती तुम्हाला जॉब लागणार आहे. म्हणजे 12वी झाली म्हणून जॉब लागणार आहे, तर 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशन झालंय तर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचे फोटो पाहिजेत, बँक पासबुक पण पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर पाहिजे, तुमचा ईमेल आयडी पाहिजे, इत्यादी माहिती असेल तर तुम्ही ते एम्प्लॉयमेंट वरती. तर मित्रांनो, हा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आमच्याकडे या. तर ह्याची जी वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे, रोजगार महास्वयम. वेबसाईटची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बाकी काही इन्फॉर्मेशन लागली तर कमेंट नक्की करा. आपला ऑफिसचा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे, डायरेक्ट तुम्ही ऑफिसला येऊन भेटा. तुम्हाला आपण या, तुम्ही म्हणत असाल की आजीच्या चॅनलला ही माहिती का, तर ऍडिशनल सुद्धा तुमच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन पोहोचवणं हा सुद्धा आमचा उद्देश आहे. त्याचबरोबर तुम्हाला मोटिवेट करणं हा सुद्धा उद्देश आहे. तर मोटिवेशनल सुद्धा याच्यावरती काही दिवसांनी व्हिडिओ येतील. पावसा पाण्याचे दिवस आहे त्यामुळे आम्ही आजीचे ब्लॉग फिरायला गेले टाकत नाही. किंवा तुम्ही सुद्धा काळजी घ्या, घरामध्ये राहा. आमच्या सर्वांचा तुम्हाला नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.